गुड मॉर्निंग. काल आम्ही दिल्लीत आलेलो होतो आणि आज सकाळी लाल किल्ला बघायला सकाळी लवकरच बाहेर पडलो कारण इकडं खूप जास्त ऊन असते आणि ते ऊन आमच्यासाठी बेरेबल नाही आहे. सो असं करतो आहे की आता लाल किल्ला, त्यानंतर एक 2-3 मार्केट आणि इंडिया गेट, हे एवढंच आमचा छोटासाच प्लॅन आहे. कारण इकडे गरमी एवढी जास्त वाढते ना की नंतर तुम्हाला काही बघण्यासाठी राहत नाही अंगात एनर्जी. सो आता हा प्लॅन आहे. लाल किल्ला तर खूप मोठा दिसायला लागला आहे, पण इकडे एक गोष्ट आहे की इकडे काय कचऱ्याची दुर्गंधी एवढी जास्त आहे ना की बोलायला नको. खूप जास्ती सहन नाही होतं हे. सो बघूया, दिल्ली देशाची राजधानी आहे, या लोकांना कळायला पाहिजे त्यांनी कसं व्यवस्था करायची आणि काय. मेन सिटीमध्ये जर तुमचे कचऱ्याचे ढीग असतील तर ते चुकीचं आहे ना. बघूया, चलो लेट्स सी, बाय बाय. महाराष्ट्रात ज्या प्रकारे आपण दसऱ्याचा उत्सव वगैरे करतो किंवा नवरात्री असते, तसं इकडं रामलीला असते. म्हणजे इकडं नवरात्री, आता नवरात्री चालू होईल. नवरात्रीमध्ये इकडं 9 दिवस रामलीलाच्या वगैरे आयोजन करतात, म्हणजे मैदानात वगैरे नाटक वगैरे बसवणं वगैरे. त्यामुळे इकडं मोठा असं मेळा लागल्यासारखं झालं आहे. त्यामुळे सगळीकडं असं जत्रेच्या टाईपचं वातावरण झालं आहे. सो सकाळ सकाळी पण इकडं लोक यायला चालू झालेत आता. हे जे लाल किल्ला आहे तो सनराईजलाच ओपन होतो, त्यामुळं दिवसभराची वर्दळ असते. याचे तिकीट्स 4 वाजेपर्यंतच असतात. 80 रुपये पर पर्सन तिकीट आहे. फॉरेनर्सला 600 रुपीज. ओके. हे लाल किल्ल्याचं मेन एंट्रन्स गेट. इथं आत गेल्यानंतर आपल्याला 4 मेन बिल्डिंग दिसतील आणि खूप छान गार्डन्स वगैरे पण आहेत. त्या 4 बिल्डिंगपैकी प्रत्येक बिल्डिंगमध्ये स्वातंत्र्य सेनानींनी जे युद्धामध्ये वापरलेले अवजार वगैरे होते, म्हणजे पिस्तूल असतील, त्यांचे पोशाख असतील, तलवारी असतील किंवा ग्रेनेड वगैरे, त्यावेळेला जे काही आपल्याला अवेलेबल मिळालेलं होतं ते सगळे स्टोअर करून इथं ठेवलेले आहे. तिथलं प्रत्येक मजकूर वगैरे मिळतील, जे पत्र वगैरे पाठवलेले होते. सुभाषचंद्र बोस असतील, वीर सावरकर असतील, असे प्रत्येक स्वातंत्र्य सेनानींचं इथं आपल्याला बघायला मिळेल मजकूर. त्यांनी जे कोट्स होते त्यांचे प्रत्येक गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतील. तुमच्या पोरांची रिॲक्शन बघा. काय अभिदादा, एवढं शोधून पण कुठंपर्यंत काय बघायला आलतो? रंगमहल आहे, रंगी नाही. आणि हा आहे तो रंगमहल. 1 मिनिट दाखवतो. गायब झालं. हा 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 हा. जोक्स करते ये लोग हम हमारे साथ. हे तेच विनायक दामोदर सावरकर आहेत ज्यांना काळ्या पाण्याची शिक्षा दिलेली. हे सेल्युलर जेल होतं. मी आता जेल दाखवते तुम्हाला. हे इथं सेल्युलर जेलची एक प्रतिमा दाखवली आहे, ज्यामध्ये हे असं गळ्यात घातलं जायचं, ह्याच्यात 2 हात बांधले जायचे, या पाईपीनं कैद्यांना खायला दिलं जायचं, हे चाबूकचे फटके बसायचे. आपल्या भारताचे जे आधीचे लोक होते त्यांनी आपल्यासाठी किती काय काय सहन केले याचं उदाहरण आहे हे चाबूक असायचं. हे मग आहे आणि हा बेड म्हणून त्यांना असं बनवलेलं असायचं. इथं हँडकप्स आहेत. हे त्यांचे कपडे असायचे. पोत्याचं त्यांचं हे वस्त्र असायचं आणि हँडकप्स, हातखडी त्यावेळेची. आपल्या भारताला आझाद करण्यासाठी आपल्या स्वातंत्र्य सेनानींनी इतकं काही सहन केलं आहे आणि आपण आहोत. आपल्याला याची जाणही नाही आणि आपल्यासारखी कोण सहन करू शकणार आहे ह्याच तर मला शंकाच आहे. ही तोफ आहे. हे लाल किल्ल्यामधलं मार्केट आहे, जिथे तुम्हाला काश्मीरी पश्मिना शाल वगैरे असतील किंवा एकदम अँटिक पीस असतील, हे तुम्हाला मिळतील. आय नो हे कॉस्टली आहे कारण लाल किल्ल्यामध्ये आहे ते, त्यांना त्यांचं रेंट वगैरे. असं नाही आहे की लाल किल्ला हे पूर्ण पुरातत्वीय काहीतरी एक साईट असल्यासारखं नाही. इथं प्रत्येक गोष्ट तुम्हाला शॉप्स वगैरे झालेले आहेत आता. बाकीची लोक दिल्लीमध्ये येऊन इकडचं स्ट्रीट फूड ट्राय करत असतील, पण आम्ही त्याला अपवाद आहे कारण ह्यांचं स्ट्रीट फूड खरंच स्ट्रीटवरचं आहे, जे की स्ट्रीटवर खाण्याच्या लायकीचं नाही. त्यामुळं आम्ही मॅगडीला आलो आहे आणि मॅगडीला आता आम्ही मील घेतलं आहे आणि इथं आम्ही खाणार. दुपारचं जेवण नसलं तर चालेल, पण मॅगडी आमचं सवयवर म्हणलं आहे आजकाल, कारण एवढं छान आहे ना त्यांचं की त्यांचंच खाऊन आमचं पोट भरावं लागले. निदान जाऊन झोपत राही शकतो. तो हमने अभी जो मील लिया था वो इस वाले मैकडॉनल्ड्स से लिया था, जो कि चांदनी चौक के स्टार्टिंग वाले कॉर्नर से सिर्फ
50 मीटर्स अवे है। अच्छा फूड था। 104 में हमें मील मिला। चांदनी चौक में ऐसे आपको कैमरास, कपड़े, उसके बाद इलेक्ट्रॉनिक का शॉप्स वगैरह ऐसे बहुत सारे आपको प्रोडक्ट्स आपको कम पैसे में मिल जाएंगे। अगर आप आना चाहते हो तो फिर एक बार ज़रूर विज़िट कीजिएगा। लोकल मार्केट है तो फिर थोड़ा सा ध्यान दीजिए कि आपके पैसे या फिर आपका इलेक्ट्रॉनिक गैजेट जो भी आप कैरी कर रहे हो वो थोड़ा सा सेफ़ रहे। और ये है दिल वालों की दिल्ली का ट्रैफिक। मतलब रूल्स तो फॉलो करते हैं और फिर भी इतना ट्रैफिक हो गया है। और हम अभी आ चुके हैं, यहाँ पे है सामने ही हमारे इंडिया गेट। अभी मैं अंदर जाता हूँ फिर आपको वहाँ से वीडियो करके दिखाता हूँ। और ये है हमारा इंडिया गेट। इसकी भी बहुत सारी हिस्ट्री है, मैं आपको बताऊँगा इसके बारे में भी। माझ्या एका चुकीमुळे दादाचा फोन सध्या डिस्चार्ज झालेला आहे. त्यानं स्वतःचा फोन चार्ज केलेला नाही केलेला मला काय माहीत नाही. आणि पॉवर बँक मी घेतली जी की संपलेली होती. त्यामुळं आता मला माझा फोन त्याला द्यावा लागलेला आहे. त्यामुळं माझा ब्लॉग राहिलेला आहे. आणि आता मी आलेलो आहोत इंडिया गेटला. तरी नशीब की इकडं वातावरण थोडंसं लाईट आहे, एवढं काही गरम नाही आहे पण वारं पण नाही आहे. सो गाईज, पहिल्यांदा कसं वाटलं इंडिया गेट बघून? दाद्या, कसं वाटलं इंडिया गेट बघून? खूप छान आहे. काय छान आहे? काहीच त्याच्यावर कोरीव काम केलेलं नाही आहे. म्हणूनच छान आहे ना. कोरीव काम केलं तर आणखी चार काय लिहिले ते फक्त वाच. काय IND आहे इंडिया. त्याच्या खाली काय लिहिले ते पण वाच. काय लिहिलंय? बघा टू द डेड ऑफ द इंडियन आर्मीज हू फील अँड आर ऑनर्ड. शपथ मला दिसताना त्रास व्हायला लागलाय. वाचते आणि मग पुन्हा दाखवते. हा, सॉरी गाईज. पाऊस पडायला पाहिजे. पडायला पाहिजे. आणि हे आहे इंडिया गेट. इथं खूप म्हणजे खूप छान स्वच्छता होती. आणि हा पण कॅन्टोन्मेंट झोनमध्ये येत असल्यामुळे इथं आर्मीचे लोक कायम असतात. तुम्हाला मध्यंतरी इथं अटॅक व्हायचा प्रयत्न केलेला, त्यामुळं आतमध्ये इंडिया गेटचा जो थोडासा प्रिमायसिस आहे तो बॅरिकेड्सनी पॅक केलेला आहे. तिथं तुम्ही जाऊ शकत नाही. आणि इथे हे असं छोटंसंच मस्तपैकी डेकोरेटिव्ह गार्डन वगैरे पण केलेलं आहे. खूप लोक इथे शांततेसाठी येऊन बसतात पण. आणि इथून आम्ही गेल्यानंतर आम्हाला जायचं होतं सरोजिनी मार्केटला. त्यामुळं आम्ही पटकन इकडनं फिरून आम्ही सरोजिनी मार्केटसाठी निघालो. सरोजिनी मार्केटमध्ये मला इतकं खास काहीच नाही वाटलं की काहीतरी खरेदी करता येईल किंवा काय. मी फक्त एक जायचं, सरोजिनी मार्केट काय आहे म्हणून बघायचं म्हणून गेलेलो होतो. आणि हे बघू शकता तुम्ही सरोजिनी मार्केट. मैडम जी आ जाओ, बढ़िया बढ़िया स्लीपर चप्पल बैली. ही सगळी गर्दी फक्त तिकीटसाठी आहे, कारण तिकीटचं सगळं बंद आहे. आणि असं म्हणतायत की इथं QR कोड स्कॅन करून जे तिकीटचं आहे तिथं पैसे कट होत आहेत पण तिकीट बुक होत नाही आहे. सो त्यामुळे बऱ्याच लोकांना त्रास सहन करावा लागला आहे. अवतार बघून समजून जा की खूप जास्ती टायर्ड झालोय, कारण कुतुब मिनारला गेलो, कॅब करून गेलोय. पाऊस बारीक बारीक पडत होता त्यामुळे कॅब करून कुतुब मिनारपर्यंत पोचलो. आणि तिथे गेल्यानंतर एवढी अमाप गर्दी होती की तिकीटच्या लाईनमध्ये भरपूर गर्दी झालेली. आणि तिथं स्कॅन पण दिलेलं की QR कोड स्कॅन करा आणि डायरेक्ट तिकीट करा आणि तुम्ही जाऊ शकता असं. तिथं गेलो तर तिथं सगळेजण हल्लागुल्ला करत होते, कारण त्यांचं बऱ्याच जणांचं असं झालेलं की तिकिटाचे पैसे कट झालेले पण तिकीटच आलेलं नव्हतं. आणि लोकांना हे टेन्शन होतं की पैसे गेले तर पैशाचं काय करायचं. त्यामुळे तिथं पण बरीच दंगा चाललेला होता. त्यामुळं खूप जास्त पाऊस पण आला अचानकच. आणि आम्हाला असं सजेशन मिळालं की आतमध्ये पण खूप जास्त गर्दी आहे, तुमच्या प्रत्येक गोष्टी बघून होतील नाही होतील. त्यामुळे आम्ही तो प्लॅन ड्रॉप केला. सकाळी आम्ही 11च्या आसपास काहीतरी मॅगडीमध्ये खाल्लेलं होतं. त्यामुळे आता अजूनपर्यंत आहोत आम्ही सस्टेन. रूमवर आलो आहे, फ्रेश वगैरे झालो आहे. आता एक थोड्या वेळात आज लवकरच डिनर करायचा असा प्लॅन आहे. 7 वाजेपर्यंत डिनरला जाऊ. सो नेक्स्ट अपडेट तर देतच राहीन.